इयत्ता 8वी, कविता 4थी, नव्या युगाचे गाणे. पुढे कवी काय सांगत आहेत ते पाहूया. हृदयांतरीच्या अशांततेचा वणवा झणी विझला, उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग नवा दिसला. मुलांनो, विज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे आपल्याला अनेक फायदे झाले आहेत. पूर्वी जेव्हा विज्ञान नव्हते तेव्हा माणसाला अनेक गोष्टींबद्दल अज्ञान होते. त्या अज्ञानामुळे त्यांच्या मनाला स्थिरता लाभत नसे, त्याला सतत काळजी असायची. मुलांनो, विज्ञानामुळे आपल्याला समजलेल्या गोष्टी आणि त्यामुळे पूर्वी मनात असणारी धाकधूक कमी झाली. याचं एक उदाहरण तुम्ही सांगू शकाल का? हो सर, पूर्वी पाऊस, वादळ, भूकंप या गोष्टी कशामुळे होतात हे माहीत नव्हते. भूकंप होणे हा ईश्वर कोप समजायचे. पण आता हे कशामुळे होते हे समजल्यामुळे माणसाच्या मनातील धाकधूक कमी झाली आहे. अगदी बरोबर, चांगले उदाहरण दिलेस. आपल्याला विज्ञानामुळे या सर्व गोष्टींची पूर्वसूचना मिळते. वादळाची गती समजते. वादळ, भूकंप येण्यापूर्वी माणसांना सुरक्षित जागी हलवता येते आणि होणारी हानी टाळता येते. पाऊस तर कोणत्या तारखेला येणार हेही आता समजते. आणखी कोणाला दुसरे उदाहरण देता येईल का? सर, पूर्वी रोगराई कशामुळे उद्भवते हे लोकांना समजायचे नाही. विज्ञानामुळे डासांमुळे मलेरिया होतो, दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉइड असे आजार होतात हे समजले. त्यामुळे आपण डास निर्मूलन करून मलेरियापासून सुरक्षित राहू शकतो. पिण्याचे शुद्ध पाणी वापरून कॉलरा, टायफॉइड, गॅस्ट्रो वगैरे रोगांना प्रतिबंध करू शकतो. म्हणून ही भीती आता उरलेली नाही. शाब्बास, म्हणजे हृदयातील कोणती अशांतता विज्ञानामुळे नाहीशी झाली हे तुम्हाला चांगले लक्षात आले आहे. तर पुढे कवी काय सांगत आहेत ते पाहूया. नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळे पण गेले, नैराश्याच्या होळी मधुनी तेज नवे आले. मुलांनो, चेतना म्हणजे काय बरे? सर, चेतना म्हणजे उत्साह. अगदी बरोबर, चेतना म्हणजे उत्साह, सळसळणारी जीवनशक्ती. मुलांनो, कवी या ओळीच्या माध्यमातून सांगत आहे की आपल्या मनात नवचैतन्य स्फुरण पावल्यामुळे सगळी दुर्बलता नाहीशी झाली आहे. निराशेची होळी करून नवीन विचारांचे तेज आपल्यामध्ये निर्माण झाले आहे. विज्ञानामुळे आपल्याला अनेक गोष्टींची माहिती मिळाली आहे. ज्याप्रमाणे आपण होळीमध्ये चुकीच्या गोष्टींचे दहन करतो, त्याचप्रमाणे आपण अनेक प्रथा, रूढी यांचे दहन केलेले आहे. नवीन युगात जे ज्ञान मिळाले आहे त्यामुळे आपल्या मनातून निराशा नाहीशी झाली. त्या ज्ञानामुळे जीवनात नवे तेज, प्रकाश आला आहे. पुढे कवी काय सांगत आहेत ते पाहूया. मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला, अमरत्वाची फुले वेचुनी कुंकूया माला. मुलांनो, मानवता म्हणजे काय बरे? सर, मानवता म्हणजे माणुसकी. बरोबर, मानवता म्हणजे माणुसकी. आपण आपल्या जगातील अनेक धर्म, पंथातील माणसे एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहत आहोत. त्याचे मुख्य कारण म्हणजे माणुसकी आहे. आज माणुसकीच्या मार्गात अनेक अडथळे, संघर्ष निर्माण झाले आहेत. पण विज्ञानाच्या साहाय्याने हे संघर्ष बाजूला करून माणुसकी अमर करायची आहे. अमरत्वाच्या फुलांची माळ गुंफायची आहे असे कवी सांगतात. ही माळ गुंफत असताना विज्ञानाची कास आपल्याला पकडायची आहे असेही कवी सांगतात. पुढे ते काय सांगतात ते पाहूया. नको खिन्नता, नको दीनता, नव सूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो. मुलांनो, कवी या ओळीमध्ये सांगतात की आपण आता आपल्यातील उदासपणा, नैराश्य, दैन्य, दारिद्र्य हे बाजूला सारायचे आहे. या सगळ्याला भेदणारा सूर्य उगवत आहे. विज्ञानामुळे झालेल्या उत्कर्षाचा प्रकाश सगळीकडे दिसत आहे. विज्ञानाच्या या पाठिंब्यामुळे दैन्य, दारिद्र्य दूर करण्यासाठीची जिद्द आणि लढा मानवामध्ये निर्माण होत आहे. पुढे कवी काय सांगत आहेत ते पाहूया. नसा नसातून जोश उसळतो, नव आशा चित्ती, अनुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती, चला चला पुढती,
चला चला उडती. प्रत्येकाच्या मनात नवा जोश, उत्साह आणि आशा निर्माण होत आहेत. विज्ञानाच्या अणुरेणूतून शब्द प्रकट होत आहेत. लोकांनो, पुढे व्हा आणि विज्ञानाच्या साथीने नवीन प्रगत देश घडवा. अशा प्रकारे नव्या युगाचे गाणे या कवितेच्या माध्यमातून कवी विज्ञानाच्या प्रगतीमुळे नवे युग निर्माण होत असल्याने आपणही या प्रगतीच्या मार्गावर चालत जाऊया असे सांगत आहेत. त्यासाठी लागणारा विश्वास ते जनमानसात निर्माण करत आहेत.